परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यातील सर्वच नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. ज्यात महत्त्वाच्या म्हणजे गोदावरी, दुधना, इंद्रायणी आणि पूर्णा या महत्त्वाच्या नद्या 10 वर्षांनंतर दुथडी भरून वाहत आहेत. परभणी शहराबाहेरून वाहणाऱ्या पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून या पाण्याच्या प्रवाहात परभणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रहाटीचा बंधाराही पाण्याखाली आलाय. तर विशेष म्हणजे या नदीच्या प्रवाहावर असलेला रहाटी पूल हा अत्यंत धोकादायक बनलाय. अनेक ठिकाणी या पुलाला खड्डे पडले आहेत तर कठडेही तुटले आहेत. त्यामुळे हा पूल किती सुरक्षित आहे याबाबत शंका उपस्थित केली जात असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पाणी रहाटीला आलं आहे पाहूनच आम्ही मित्र कंपनी निघालो तिथे आणि खूप वर्षांतर हा योग येत आहे की एवढं चांगलं पाणी परभणीला पाहायला मिळत आहे. तर पूर्ण नदीच्या जवळपास म्हणजे आता नदीच्या पुलाच्या जवळ पाणी येत आहे. पाहण्यासाठी आम्ही आलो तो अत्यंत आम्हाला आनंद झाला. आणि नंतर पुलाच्या अवस्थेकडे थोडंसं पाहिलं आम्ही तर हे खड्डे पाहून त्यानंतर हे व्हायब्रेशन पाहून खरोखरच भीती वाटली. आणि परवाची सावित्री नदीवरची दुर्घटना झाली आहे त्या विषयावर आम्ही चर्चा केली की ह्या अशा पुलावर देखील थोडंसं आता लक्ष देऊन गव्हर्नमेंटनी ह्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे व ह्याची थोडीशी सुरक्षितता आहे की नाही हे आम्ही तर टेक्निकली सांगू शकत नाही, पण गव्हर्नमेंटनी पाहून ठरवायला पाहिजे व सुरक्षित जर नसेल तर ह्याची काळजी घेऊन काही उपाययोजना करायला पाहिजे. नॅशनल हायवे 222 राष्ट्रीय महामार्गाची जी परिस्थिती पाहिजे ते एकंदरीतच या महामार्गावरती नाही आहे. आणि दुसरं म्हणजे हा अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असलेला पूल हा जिथून परभणी जिल्ह्याला पूर्ण परभणी शहराला पाणी पुरवठा करणारी जी वाहिनी आहे त्या नदीवरील हा पूल हा थोडंही मोठं जड वाहन इथून गेलं की इथे हादरतो. सगळ्यात महत्त्वाचं या ब्रिजचं या पुलाचं जे ऑडिट आहे हे कित्येक वर्षापूर्वी झालं आहे हे आपल्याला याची कल्पना नाही आहे. मला ॲक्च्युली त्याची टेक्निकल माहिती नाही आहे. ऑडिट वेळेच्या वेळी होणं महत्त्वाचं आहे.